हा बोला. सर सुरेश वाणी बोलतो. आवाज येतो? हा येईल बोला. सर पावसाची काय परिस्थिती राहील जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये? आज तारीख आहे 14 मार्च 2026. 14 मार्च 2026. तर मी हो सर. म्हटलं तर आज कोकणाकडे पाऊस सुरू होईल, तर कोल्हापूरकडे निपाणी पाऊस सुरू झाला आता. हो सर. पण अहिल्यानगर, जुन्नर तालुक्यात, सिन्नर त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आणखी 2 दिवसामध्ये गहू असेल तर काढून घ्यायला पाहिजे. गहू, हरभरा असेल तर काढून घ्यायचा, कांदा झाकून घ्या. कारण की ना 17, 18, 19च्या दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे इकडे जुन्नर तालुक्यात सुद्धा. हो जुन्नर. आणि त्याच्यानंतर परत काय होणार आहे, 25, 26, 27च्या दरम्यान परत एकदा येणार आहे पाऊस. पाऊस जास्त प्रमाणात असेल का? किती दिवस पाऊस टिकेल? ही आता 17, 18, 19, 20 आणि त्याच्यानंतर 25, 26, 27. आता सर आता काही लोकांचे गहू कापणीला आलेत, काहींचे कापायचे बाकी आहेत, कांदे काढण्याचं काम चालू आहे. तर मग आता या 2 दिवसात काढून झाकून घेतलेलं चांगलं राहील. शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आता आणखीन आज आहे 14, उद्या 15, 16 तारखेपर्यंत तुम्ही कांदा असेल तर झाकून ठेवा, गहू असेल तर हार्वेस्टरनं काढा. हो सर. कारण की ना 17, 18, 19, 20 4 दिवसामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. हो सर. म्हणून त्याच्यात काढलेलं चांगलं. सब शेतकरी बांधवांना आपण योग्य सूचना केल्याबद्दल धन्यवाद आणि विघ्नर टाइम्सशी बोलल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.